नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 गोष्ट तेनाली रामची या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 3 गोष्ट तेनाली रामची या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गोष्टीतील पात्रे. पहिलं पात्र आहे महाराज कृष्णदेवराय. गोष्टीतील दुसरे पात्र आहे तेनालीराम. गोष्टीतील तिसरे पात्र आहे शेतकरी. प्रश्न क्रमांक 2. या गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला आवडले व का? उत्तर शेतकरी. कथेतील शेतकरी हे पात्र मला आवडले कारण तो स्वतःच्या हितापेक्षा सर्वांच्या हिताचा विचार करतो. त्याने गावातील सर्वांसाठी विहीर खणण्याचा विचार केला, त्यामुळे तो निस्वार्थी, उदार व आदर्श शेतकरी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील तेनालीरामचे पात्रही काहींना आवडू शकते. तेनालीराम. या कथेतील तेनालीराम हे पात्र मला आवडले कारण तो अतिशय हुशार, चतुर आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा आहे. तो आपल्या बुद्धिमत्तेने राजाला योग्य उत्तर देऊन लोकांना चांगला संदेश देतो. त्यामुळे तेनालीराम हे पात्र आदर्श वाटते. प्रश्न क्रमांक 3. कोण म्हणाले? 1. तेनाली सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? उत्तर असे महाराज कृष्णदेवराय म्हणाले. 2. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? उत्तर असे महाराज कृष्णदेवराय म्हणाले. 3. या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. उत्तर असे तेनालीराम म्हणाला. 4. महाराज हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. उत्तर असे तेनालीराम म्हणाला. प्रश्न क्रमांक 4. खालील घटनाक्रम योग्य क्रमाने वहीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 गोष्टी दिलेल्या आहेत. पाठातील योग्य क्रमाने त्यांचा क्रम लावायचा आहे. अ. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. आ. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. ई. महाराज तेनालीराम सोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. ई. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. विद्यार्थी मित्रांनो, आता या घटनांचा पाठातील घटनाक्रमाने योग्य क्रम लावूया. योग्य घटनाक्रम. 1. महाराज तेनालीराम सोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. 2. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. 3. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. 4. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. प्रश्न क्रमांक 5. विचार करा व सांगा. 1. शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. उत्तर शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचे हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते
तीच सर्वश्रेष्ठ असते. म्हणून शेतकरी सर्वश्रेष्ठ आहे. 2. गोष्ट तेनालीरामची या कथेतून तुम्ही काय शिकलात? उत्तर: या कथेतून आपल्याला स्वतःच्या फायद्यापेक्षा इतरांच्या हिताचा विचार करावा ही शिकवण मिळते. निस्वार्थीपणा, परोपकार आणि समाजहित हीच माणसाची खरी महानता आहे. जो दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतो तोच श्रेष्ठ व आदरणीय असतो. 3. राजाच्या जागी जर तुम्ही असता तर तेनालीरामचे कौतुक कसे केले असते? उत्तर: जर मी कथेतील राजा असतो तर मी तेनालीरामचे खालील प्रमाणे कौतुक केले असते. तेनालीराम, तू आपल्या बुद्धिमत्तेने आणि योग्य विचाराने माझ्या प्रश्नाचे छान उत्तर दिलेस. तुझ्या चातुर्यामुळे आपल्या राज्याची कीर्ती वाढली आहे. तुझ्या या कार्यामुळे मी तुला 1000 सुवर्ण मुद्रा, मानाचे वस्त्र व दरबारात विशेष सन्मान देत आहे. 4. शेतीतील कामांविषयी 5 ते 6 वाक्यात माहिती लिही. उत्तर: शेतीतील कामांविषयी माहिती. शेतात सर्वप्रथम नांगरणी करून जमीन पेरणीसाठी तयार केली जाते. त्यानंतर बियाणे पेरून पिकांना वेळेवर पाणी दिले जाते. पिकांची चांगली वाढ होण्यासाठी खत टाकले जाते आणि तण काढले जाते. पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधांची फवारणी केली जाते. पीक तयार झाल्यावर त्याची कापणी करून मळणी केली जाते. शेवटी धान्य साठवून ते बाजारात विकले जाते. 5. गोष्ट तेनालीरामची या कथेचा शेवट तुम्ही कसा कराल? उत्तर: तेनालीरामचे उत्तर ऐकून राजा कृष्णदेवराय खूप आनंदी झाले. त्यांनी त्या शेतकऱ्याचे कौतुक केले आणि त्याला योग्य बक्षीस दिले. दरबारातील सर्वांनी शेतकऱ्याच्या कामाचे कौतुक केले. महाराज म्हणाले, जो स्वतःपेक्षा इतरांचा विचार करतो तोच खरा श्रेष्ठ माणूस असतो. त्या दिवसापासून राज्यातील लोकही एकमेकांना मदत करू लागले आणि सर्वजण आनंदाने व गुण्यागोविंदाने राहू लागले. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग कर. 1. न्याय. वाक्य: न्याय मिळाल्यामुळे सर्वजण आनंदी झाले. 2. सुख. वाक्य: आई वडिलांची सेवा करण्यात खरे सुख आहे. 3. लाडू. वाक्य: आजीने खूप गोड लाडू बनवले. 4. श्रेष्ठ. वाक्य: चांगले विचार माणसाला श्रेष्ठ बनवतात. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दांना सु हा उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, उपसर्ग हा शब्दाच्या आधी लावला जातो. शब्दांच्या आधी सु हा उपसर्ग लावून आपण नवीन अर्थाचे शब्द तयार करूया. जसे वचन, सुवचन. त्याप्रमाणे 1. बोध, सुबोध. 2. गंध, सुगंध. 3. वास, सुवास. 4. विचार, सुविचार. 5. रस, सुरस. 6. प्रसिद्ध, सुप्रसिद्ध. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 गोष्ट तेनालीरामची या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट तेनालीरामची या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.